मधुरा ऐक ना, बोला की. आपल्या बहिणींसाठी वीकेंड स्पेशल काय आहे काहीतरी करते. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. इडली करते, पण काय होतं ना, थंडीच्या दिवसांमध्ये इडलीचं पीठ आंबत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. तर ते पीठ तुमच्या सांगण्याप्रमाणे पटकन आंबावं, काही हॅक न वापरता त्यासाठी काय करायचं, बरं हॅक वापरूनही काय करायचं, हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण बघूयात. तर इडली करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला त्याचं आहे ना प्रपोर्शन अगदी अचूक लागतं. सो या नवीन फॉर्मॅटची खासियत म्हणजे व्हिडिओच्या शेवटी एक लिस्ट येईल, त्यामध्ये कप ग्रॅमचे मेजरमेंट येतील. म्हणजे रेसिपी तुम्ही निगुतीने बघा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि जेव्हा हवं तेव्हा एक रेडी रेकनर म्हणून तुम्हाला ते वापरता येईलच की. तर इथे काय करायचं, इथे मी घेते 2 कप तांदूळ. कुठलाही जुना तांदूळ घ्या इडलीसाठी. सगळ्यात महत्त्वाचं असतं की ताजा म्हणजे इंद्रायणी असा चिकट होणारा तांदूळ नका घेऊ. हलकासा कोरडा ज्याचा भात शिजला जातो, सोना मसूर आहे, सुरती कोलम आहे, रेशनचा तांदूळ सगळ्यात बेस्ट. जे असे सुके सुके कोरडे कोरडे शिजल्यानंतर होतात ते तांदूळ वापरायचे, म्हणजे इडली कमाल होते. आता 2 कप तांदूळ घेते, यामध्ये 1 कप उडदाची डाळ आणि 1 कप पोहे. माझ्याकडे थोडे पातळ पोहे आहेत ते घालते, जाडे पोहे घेतले तरी चालते. म्हणजे 2 1 1. 2 कप तांदूळ असेल तर 1 कप उडदाची डाळ, 1 कप पोहे आणि 1 चमचा मेथ्या. हे सगळं एकत्र मिसळून घेऊयात. आता मेथ्या घालणं अगदीच गरजेचं आहे. मेथ्यांमध्ये उष्णता असते, त्यामुळे इडलीचं पीठ आंबण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे मेथ्या अजिबात स्किप करू नका, त्या घालाच. आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे इडली आपली छान जाळीदार आणि पांढरी शुभ्र व्हावी असं वाटत असेल तर तांदूळ धुण्यात अजिबात आळस करू नका. पाण्याखाली 3 ते 4 वेळा त्याचं ते मळकट पाणी आहे, धुळकट पाणी आहे, ते निघून जाईपर्यंत धुवून घ्या. हे बघा, पाण्यामध्ये किती असं मळखाऊ पाणी दिसतं. हे पाणी आता काढून घेऊयात. थोडा कचरा पण आहे. आता हे स्वच्छ धुवून झालं की हे भिजेल इतपत पुरेसं पाणी यामध्ये घालायचं. आता पीठ आंबावं काही हॅक न करता यासाठी तुम्हाला एक आयडिया देते. आता काय होतं ना, पीठ आंबत नाही असं नाही होत. ती पीठ आंबण्याची प्रक्रिया आहे ती हलकीशी डिले होते, म्हणजे थोडा जास्त वेळ लागतो. मग काय करू शकतो, उद्या सकाळ सकाळ तुम्हाला इडल्या करायच्या असतील ना, तर आदल्या दिवशी सकाळी बरोबर 7च्या आत हे डाळ तांदूळ एकत्र धुवून ठेवा आणि दुपारी साधारण 11:30 12च्या दरम्यान, म्हणजे 4 ते 5 तास भिजले की 12 12:30ला वाटा. म्हणजे मग साधारण एक 18 ते 20 तासाची सायकल मिळते, ज्यामध्ये हे पीठ व्यवस्थित आंबतं काहीच न करता. त्यामुळे आता मी हे 4 तास भिजत घालणार आहे आणि मग आपण हे वाटूयात. चला, इथे ना बरोबर 5 तास हे इडलीचं पीठ मी मुरण्यासाठी ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकाल डाळ तांदूळ छान फुलले आहेत, जवळपास आकाराने दुप्पट झाले. आता काय करायचं, यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं जितकं शक्य असेल तितकं आणि इडलीच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला हे दळायचं आहे त्यामध्ये घालायचं. आता यात अगदी 25 mlच पाणी टाकणार आहे. इडलीचं पीठ आहे ना, ही पुढची टाईप आहे की घट्टसर असावं, म्हणजे इडली फुगते. ते जितकं सैल होईल ना, इडली तितकी चप्पट होत जाते आणि पीठही खूप फसफसून वर येतं. ते टाळण्यासाठी इडलीचं पीठ कधीच खूप सरसरीत नाही करायचं, हलकंसं घट्ट ठेवायचं. दळून घेऊयात आणि खूप बारीक अजिबात दळायचं नाही, रवाळच आपल्याला दळायचं. चला, आता हे काढूयात पीठ. बघा, एकदम घट्ट आहे, अजिबात सैलसर नाही केलेलं. चला, आता याच प्रकारे सगळं पीठ आपण मिक्सरला फिरवून घेऊया.
ते पातेलं मला थोडं छोटं वाटलं, पीठ कदाचित फर्मेंट झाल्यावर बाहेर येईल म्हणून मोठ्या पातेल्यामध्ये पीठ शिफ्ट केलेलं आहे. आता झाकण ठेवूयात आणि रात्रभर हे आंबवण्यासाठी ठेवून देऊया. इडलीचं पीठ तयार आहे, पण सगळ्यात आधी म्हणजे प्लेट्स भरायची सुरुवात करायच्या आधी काय करायचं, गॅस सुरू करायचा आणि इडली पात्र किंवा कुकरमध्ये जर तुम्ही इडल्या करत असाल किंवा अगदी कढईत जरी करत असाल तरी आधी पाणी गरम करायला ठेवायचं. म्हणजे आपलं इडली पात्र भरेपर्यंत हे पाणी गरम होतं आणि गरम गरम पाण्यातच ते पात्र आपल्याला ठेवायचं आहे हे ध्यानात ठेवा. थंड पाण्यात मग गॅस सुरू करणार असं अजिबात वर्क होत नाही. काय होतं ना, जेव्हा पाणी खालचं छान गरम तापलेलं असतं, त्याला उकळी आलेली असते, त्यामध्ये जर आपण ते आंबवलेलं पीठ ठेवलं, आंबवलेल्या पिठातून कार्बन डायऑक्साईड हा वायू निर्माण होत असतो, बाहेर येत असतो, तेव्हा त्याचे बुडबुडे होतात आणि त्याला जर गरम वाफ लागली तर ते जे बबल्स तयार होतात, बुडबुडे तयार होतात, त्याच्यात ती गरम वाफ राहते, ते आकार तसाच राहतो आणि इडली छान फुलते आणि जाळी येते. तुम्ही जर गरम पाण्यात नाही ठेवलं तर इडली अशी चप्पू होते, बसल्यासारखी दिसते. त्यामुळे ही स्टेप अत्यंत गरजेची आहे आणि इडली कधीच ओव्हरकुक करायची नाही. जास्त वेळ 15-20 मिनिटं स्टीम केली तर मग मात्र ती चामट आणि चिवट होते. 10 ते 12 मिनिटं मोर दॅन इनफ. चला आता पाणी गरम होतं आहे, तोवर ह्या ज्या प्लेट्स आहेत याला एक तेल लावून घेऊयात थोडंसं. यामुळे काय होतं ना, इडली या पात्राला चिकटत नाही आणि ते काढायला अगदीच सहज सोपं काम होतं. त्यामुळे हे असं छान तेल लावून घ्यायचं. चला आता पीठ घालूयात पात्रामध्ये. आता इथे बघाल आपलं हे सगळं होईस्तोवर पाण्यालाही छान उकळी आलेली आहे. आता गॅस मध्यम आचेवर करायचं, खूप मोठा नाही ठेवायचा. फारही उकळतं पाणी नको, नाहीतर काय होईल ना, ते पाणी इडलीमध्ये जाईल आणि इडली आपली अगदीच पांचट होईल. त्यामुळे आता गॅस मात्र लहान करायचा आणि यामध्ये हे पात्र ठेवून घेऊयात. झाकण ठेवूयात. जसं मी सांगितलं 10 ते 12 मिनिटात एकदा चेक करूयात. चला आता इडली जेमतेम 12 मिनिटं मी वाफवून घेतलेली आहे. गॅस बंद करते. आता झाकण काढूयात. वा, काय टम्म फुगल्यात इडल्या, तुम्ही बघू शकाल. आता याच्या मधोमध सुरी घालून बघू शकतो. हिला पीठ चिकटत नाही आहे, याचा अर्थ ही छान झाली आहे, छान वाफवून निघाली आहे. चला आता इडल्या काढूयात. हलकंसं गरम आहे पात्र, त्यामुळे पटकन काढून ठेवून घेऊया. आता हे काढल्या ना लगेच इडली काढायची अजिबात गडबड करायची नाही. एक 3 ते 4 मिनिटं स्टँडिंग टाईम त्याला द्यायचं, म्हणजे इडली चिकटत नाही त्या पात्राला. लगोलग तुम्ही गरम गरम काढायला गेलात ना तर ते चिकटायची जास्त शक्यता असते. अगदी 3 मिनिटं झालेत. आता काढूयात इडल्या. सुरीने काढायचं, सुरीनेही काढू शकता, पण मला चमच्याने काढणं जास्त सोपं पडतं. बघा एकदम मऊसूत झालेली आहे. क्या बात आहे. तर याच प्रकार सगळ्या इडल्या काढून घ्यायच्या. आहा, मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झालेल्या आहेत आणि गुबगुबीत आणि पांढऱ्या शुभ्र देखील आहेत. इडल्या कमाल दिसतात, अगदी गुबगुबीत पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत होतात. आणि या प्रमाणात इडलीचं पीठ अगदी 1.25 किलो फिरतं, 1 किलोला थोडं जास्त. आणि नगमध्ये म्हणाल तर 25 छान अशा मोठ्या मोठ्या इडल्या तयार होतात. तर अशाच मस्त रेसिपीसाठी पटकन लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.